नमस्कार, मी मिलिंद भागवत. एबीपी माझाच्या नगरपालिकेच्या नाक्यावर आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि आज दिवसभर सकाळपासून महाराष्ट्राच्या नाक्यांवर चर्चा आहे ती कोण बाजी मारतं याची. आणि आतापर्यंतचे जे कल आणि निकाल आलेले आहेत त्यानुसार काँग्रेस आणि राष्ट्रवादीला समसमान यश जवळपास मिळताना दिसतंय. राज्यातल्या 147 नगरपालिका आणि 18 नगरपंचायतींसाठी लोकांनी आपला कल काल दिला होता आणि काल सगळीकडे मतमोजणी सुरू झालेली आहे. सकाळपासून शिवसेनेनं चांगली सुरुवात केल्याचं दिसतंय, तर भाजपला या निवडणुकीत आत्तापर्यंतच्या निकालांनुसार समाधानकारक यश मिळताना दिसत नाहीये. भाजपला खूप मोठ्या अपेक्षा होत्या. आपलं ग्रामीण भागातलं नेटवर्क किती आहे सिद्ध करण्याच्या केंद्रात, राज्यात, जिल्ह्यात आणि नगरपालिकेत जर का एकच सत्ता असेल तर कसा फायदा होऊ शकतो हे मुख्यमंत्र्यांनी पटवून देण्याचा प्रयत्न केला होता. अनेक दिग्गजांनी आपल्या घरच्यांना मैदानात उतरलं होतं. अमरीश पटेल यांनी उतरवलं होतं आपल्या पत्नीला निवडणुकीच्या मैदानात. जयश्रीबेन पटेल यांना त्या विजयी झालेत. यासह अन्यही अनेक आहेत. एक वेगळा म्हणजे बबनराव लोणीकर की जे राज्यातले ज्येष्ठ मंत्री आहेत पाणी पुरवठा, त्यांच्या पत्नीला मात्र पराभव स्वीकारावा लागला. आपण चर्चेकडे वळूयात. आपल्याबरोबर मगाशी ब्रेकवर जाण्यापूर्वी आजबे सरांनी जो मुद्दा मांडला होता की कुठल्या मुद्द्यांवर ही निवडणूक कदाचित झाली असेल त्याकडे वळण्यापूर्वी आपण एकदा आपल्या स्क्रीनकडे पुन्हा एकदा पाहूयात. रोहामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं 13 जागांवर विजय मिळवला आहे. राष्ट्रवादीचे संतोष पोटफोडे हे नगराध्यक्षपदी सुद्धा विजयी झाले आहेत. त्यामुळे रोह्यातली घड्याळाची टिकटिक ही कायम राहिली आहे. शिवसेनेला इथे फक्त एका जागेवर समाधान मानावं लागलंय. मगाशी जसं प्रताप आजबे यांनी काही महत्त्वाचे मुद्दे मांडले होते आणि त्या अनुषंगानं आपण चर्चा करत होतो. प्रमोद चुंचुवार आपल्यासोबत आहेत, ज्येष्ठ पत्रकार. प्रमोदजी, काय वाटतंय की काय नेमकं राहिलं का स्थानिक मुद्द्यांच्या नुसारच मतदान झालं? स्थानिक आघाड्या ज्या होत्या, माझी प्रतिमा चांगली, मी तुम्हाला मदत करतो किंवा तुम्हाला मी जवळचा वाटतो, याच्यानुसारच झालं का मुख्यमंत्र्यांसकट सगळ्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी खूप प्रचाराची राळ उठवून दिली होती, त्यांचे मुद्दे महत्त्वाचे नाही वाटले लोकांना? नाही, स्थानिक मुद्द्यावरच 80% निवडणूक केंद्रित झाली असं दिसतं. खास करून नगराध्यक्षाच्या बद्दल तर ते स्पष्ट झालेलं दिसतं. कारण शहरातून आपला एक प्रतिनिधी म्हणून कोणाला निवडायचं याच्यासाठी प्रत्येक पक्षाने उमेदवार दिले होते आणि हा उमेदवार हवा की नको याच्याभोवती ही निवडणूक केंद्रित होती. मग त्या पक्षाचे धोरणं काय आहेत, किंवा मग दीक्षित सर किंवा आता अतुलजी पण म्हणाले की माझ्या घरात पाणी नसेल तर मी कोणाला फोन लावू शकतो, अशा स्वरूपात ज्याच्याशी आपला वैयक्तिक संपर्क आहे अशा व्यक्तीची निवड करण्याला प्राधान्य देण्यात आलं. मला आश्चर्य असं वाटतं की पश्चिम महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजेल आणि त्याचा फटका भाजपला बसेल असं जे लोकांना वाटत होतं ते जवळपास आत्ता तरी सध्या खरं ठरलेलं दिसत नाही. कारण मराठा आरक्षण इतका तापलेला मुद्दा असताना कराडमध्ये भाजपचा नगराध्यक्ष निवडून आला, किंवा एकूणच पश्चिम महाराष्ट्रामध्ये भाजपची कामगिरी अपेक्षेपेक्षा चांगली झालेली दिसते. किंवा ॲट्रॉसिटीमध्ये बदल करण्याच्या विषयानंतर दलित समाजामध्ये जी नाराजी होती त्याचा फटका भाजप किंवा शिवसेनेला बसेल असं वाटत होतं, तोही फटका बसलेला दिसत नाही. त्यामुळे सत्ताधाऱ्यांच्या विरुद्ध रान उठवण्यात जरी आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची ताकद आपल्याला समाधानकारक दिसत असली तरी सुद्धा ती यापेक्षा चांगली झाली असती, ही त्यांची मूळ ताकद दिसते. हा जो सरकार विरोधी लाट होती त्याचा फायदा आतापर्यंत उचलण्यात काँग्रेस राष्ट्रवादी यशस्वी झाली असं वाटत नाही. बरं, अतुलजी, तुम्हाला असं वाटतं की याच्यात म्हणजे आत्ता जे म्हणजे आरक्षणाचा विषय होता, तापलेला होता, पण स्थानिक ठिकाणी कदाचित तो विषय नव्हता. कारण जसं आजबे सरांनी म्हटलं की मला कोण उपयोगी पडतो अडचणीच्या वेळेला, पण मग नोटाबंदी हा सुद्धा गेल्या काही काळातला महत्त्वाचा विषय होता. त्याचा काही ह्या सगळ्या ह्याच्यात परिणाम झालेला आत्तापर्यंतच्या ह्याच्यात दिसतोय? कारण मगाशी सचिन सावंत होते आपल्यासोबत, त्यांनी दावा केला होता की नोटाबंदीचं सुद्धा हे काही प्रमाणात यश आहे. नाही, एक तर आता यांनी जसं सांगितलं प्रमोदजींनी, तर मुद्दा असा आहे की आरक्षणाचा मुद्दा संविधान बचाव मोर्चा असेल किंवा ॲट्रॉसिटी विषयी असेल किंवा मराठा आरक्षणाचा मुद्दा असेल, याचं विरोधकांनी जरी किती वातावरण तयार केलं, याचं भांडवल करायचा प्रयत्न केला तरी देखील जसं त्यांनी कराडचं सांगितलं त्याच पद्धतीने राधाकृष्ण विखेंच्या मतदारसंघात देखील भाजप निवडून आलेलं आहे. म्हणजे त्याचा इमिजिएट काही फरक पडला आहे असं सांगता येत नाही. पण एक नक्की आहे की नोटाबंदीमुळे ग्रामीण भागात मी अनेक नेत्यांशी बोललो, सगळ्यांचं म्हणणं आहे की लोक आम्हाला पहिला प्रश्न नोटाबंदीवरून विचारतात, आमच्या पैशांचं काय होईल, आम्ही पैसे बदलून मिळतील का. आणि याच्यात असं झालं की ग्रामीण भागामध्ये ज्यांच्या जो 1500च्या नोटा होत्या त्यांनी पुढचे 3-3, 4-4 महिन्याचे, काही जणांनी 6 महिन्याचे पगार देऊन टाकले लोकांना. लोकांनी मिळालेले पैसे बँकेत जमा केले. आता त्यांना काढण्यावर मर्यादा आहेत. जिल्हा बँकांना बंदी घातलेली आहे नोटा हे करण्यावर. परिणामी आता आणि ग्रामीण भागात
नॅशनलाइज बँकांचं प्रमाण अतिशय कमी आहे. बर या सगळ्याचा परिणाम लोकांच्या हातात पैसे कमी येण्यावर झालेला आहे. उधारी किती दिवस लोक करतील? बरोबर. हे आता ठीक आहे 1-2 तारखेपर्यंत 5 तारखेपर्यंत होईल, पण जेव्हा ते वाणी किंवा तो किराणा दुकानदार मागेल, पैसे मागायला लागेल त्याच्याशिवाय पुढची उधारी देणार नाही म्हणायला लागेल आणि बँका पैसे देणार नाहीत, अशा परिस्थितीमध्ये या प्रश्नाची भीषणता लक्षात येईल. पण लोकांच्या मनात भीती बसलेली की माझे पैसे सुरक्षित नाहीत बर किंवा माझ्या पैशांचं काय, अतुलजी, त्याच्यामुळे परिणाम झालाय असं मला नक्की वाटतं. मी तुम्हाला थोडंसं थांबवतो. आसबे सरांच्याकडे जाण्यापूर्वी आपल्यासोबत थेट परळीमधून आहेत पंकजाताई मुंडे. पंकजाताई, स्वागत आहे आपलं नगरपालिकेच्या नाक्यावर. काय पहिली प्रतिक्रिया तुमची की 33 पैकी 27 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसनं आघाडी घेतली परळी पालिकेत आणि स्वाभाविकपणे तुम्हाला आता पराभव पत्करावा लागणार हे स्पष्ट दिसत आहे. जी, परळी नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीला आणि मला यश आलं नाही ही आता सत्य परिस्थिती आहे आणि तो पराभव आम्हाला स्वीकारला पाहिजे आणि तो मी स्वीकारते आणि त्या पराभवाच्या नंतर आम्ही विवेचन करू ते कशामुळे पराभव झाला. आम्ही तर कुठल्या प्रयत्नांना कमी पडलो नाही, आम्ही खूप प्रयत्न केले होते, पण आता जनतेच्या मताचा जो कौल आहे त्याला आपण मान दिला पाहिजे. म्हणजे तुम्ही जनतेच्या मताचं स्वागत करू इच्छिता आणि जे जिंकलेत त्यांचं अभिनंदन. डिस्कनेक्ट झालं का? जी जरूर, ऑफकोर्स. कारण जे आतापर्यंत अनेक निवडणुका इथे झाल्या, बँकांच्या झाल्या, कारखान्यांच्या झाल्या, आम्ही तिथे विजयी झालो आणि या निवडणुकीत पराभूत झालो. तर याच्यामध्ये काय कारण असतील त्याचं आम्ही नंतर विमोचन करू. जे लोक माझ्याकडून लढले, माझ्यासाठी लढले, त्या सगळ्यांचा मी मनापासून आभार या निमित्ताने मानते. बीड जिल्ह्यामधल्या 3 नगरपालिका यशस्वी झाल्या. असं ट्रेंड असे येत होते की बीड जिल्ह्यामधल्या 3 किंवा 4 निवडणुका येतील, त्यात भारतीय जनता पार्टीची परळीची नगरपालिका नसेल. हे थोडंसं सगळ्यांनाच सरप्राइझिंग करणार आहे, पण तरीही या विजयाबद्दल मी विरोधकांचंही अभिनंदन करते आणि मी हा पराभव पत्करते. तुम्ही म्हणालात की सावकाशीने विश्लेषण करू, पण आता तुम्हाला प्राथमिक स्वरूपात काय मुद्दे महत्वाचे वाटतात? म्हणजे नोटाबंदी हा तुम्हाला महत्वाचा विषय वाटतोय, त्याच्यात फटका बसला, मराठा आरक्षणाच्या विषयाचा फटका बसला का? म्हणजे स्थानिकांना असं वाटत होतं की आपल्याला कोण मदत करताय, तर स्थानिकांना असं वाटलं की धनंजय मुंडे अधिक मदत करतायत. हे याच्यामध्ये मला आता विश्लेषण त्याचं करता येणार नाही. हा विषय फार स्थानिक लेवलचा वाटत नाही मला. ओव्हरऑल राज्याचा ट्रेंड पण माझ्याकडे जो काही ओझरता आलेला आहे त्याच्यामध्ये इथे काय फॅक्टर्स काम केले याच्याबद्दल आता मला काही सांगता येणार नाही. विजय असतो, पराभव असतो. कामाच्या आणि याच्या बाबतीमध्ये काही लोकांमध्ये अशा प्रकारचे काही कन्फ्युजन आहे असं वाटत नाही. सगळे सर्वे, सगळे ट्रेंड, सगळे जराशे विपरीतच आलेले आहेत इथे. पण बीड जिल्ह्यामध्ये बाकीच्या 3ही नगरपालिकांमध्ये विजय सुद्धा प्राप्त झालाय. काही ठिकाणी नवीन झालाय, काही ठिकाणी आहे तो राखता आलाय. इथे आमची नगरपालिका ताब्यात नव्हती आणि ते 6 पूर्वी आमचे नगरसेवक होते आणि आता परत विजय त्यांचाच आलेला आहे. त्यामुळे तिथली अँटी इन्कम्बन्सी लोकल जी होती ती प्रचंड जाणवत होती, पण ती काही मतदानात उतरली नाही. पंकजाताई, भगवानगडावरनं तुम्ही एक भाषण केलं होतं, खूप आक्रमकही होतं, काही वेळेला भावनिकही होतं. त्याच्यात तुम्ही असं म्हणाला होतात की माझ्यामुळे माझ्या 4 भावांना मंत्रीपदं मिळाली. त्या सगळ्या भाषणात म्हणजे मी पंकजा मुंडे असं जाणवत होतं. अनेक जण असं म्हणतायत की ह्याचाही फटका पंकजाताईंना बसला की सबकुच पंकजाताई नाहीये. हे आता पराभव झाल्यावर लोक काय म्हणतील त्याबद्दल मी रिॲक्ट नाही करू शकत. एखाद्या सभेचा ट्रेंड असतो, एखाद्या सभेची भाषा असते आणि त्या विषयाचा त्यावेळेचा तो मुद्दा असतो. तिथे पण तेव्हा तेवढे लोक आले ही पण फॅक्टच आहे आणि त्यामुळे त्याच्यात मी असा विषय नाहीये. मी एक भाषणातला केलेला मुद्दा आहे, त्याचा काही मुद्दा आहे हा नगरपालिकेशी लावण्याचा काही संबंध नाही. एक तुमचं वाक्य होतं की ते फार गाजलं खरं तर याच्यात आणि अनेकांच्या तोंडी ते नंतर ऐकायला मिळालं. ते म्हणजे तुम्हाला माता हवे का नेता हवाय? आता काय नेमकं सिद्ध झालंय असं वाटतं तुम्हाला? दोन्ही एकत्रच आहे.
शेवटी मी जेव्हा अनेक पराभव सुद्धा बघितलेले आहेत, जेव्हा आम्ही पूर्वी सत्तेमध्ये होतो तेव्हा सुद्धा नगरपालिका आमच्या ताब्यातनं गेली होती. त्यामुळे या गोष्टीचा वैयक्तिक कस पाडणं किंवा प्रत्येक वाक्याचे केस पाडणं ह्याचा काही आता मला वाटत नाही अर्थ त्याचा लागेल. पंकजाताई, मी प्रामाणिकपणे सांगतो की याच्यात एखाद्या वाक्याचा केस पाडण्याचा विषय नाही. ज्या पद्धतीनं तुम्हाला परळीकर आपलं मानतात, ज्या पद्धतीनं परळीकरांनी तुम्हाला आतापर्यंत वारंवार प्रेम दिलं आणि आता असं झालं की परळीकरांना असं वाटायला लागलं की नको, पंकजाताईंना काही दिवस स्थानिक राजकारणात थोडी विश्रांती द्यावी, राज्यातलं राजकारण त्यांना करू द्यावं आणि इकडे धनंजय मुंडेंना निवडून द्यावं, त्यांना नेता म्हणूनही ते जवळचे वाटतात. काय सांगा? तसं वाटत असेल तर तेही स्वीकारणं माझं, ते त्यांना काय वाटतं ते मी नाही सांगू शकणार. फक्त मी एवढंच सांगू शकेन की जे काही निर्णय आहे तो मला स्वीकारणं भाग आहे आणि शेवटी पराभव हा आपण डिग्निटीनी एलिगंटली स्वीकारला पाहिजे, त्याच्यावर चिंतन वगैरे केलं पाहिजे. त्यामुळे आता ह्या पराभवाचं चिंतन केल्यावरच या वाक्यांवर मी उत्तर देऊ शकेन. मगाशी धनंजय मुंडे होते आपल्यासोबत आणि त्यांनी असं म्हटलं की परळी करता निधी मुख्यमंत्र्यांनी दिला नाही किंवा तो अडवून धरला, पालकमंत्र्यांनी सुद्धा परळी करता हवा त्या प्रमाणात निधी दिला नाही, त्यामुळे आमच्या अनेक योजना अडकून पडल्या. जर का असं असेल तर आता निवडणुकीचा भले पराभव झाला असेल पण परळीकरांच्या करता निधी देऊन टाकायला हरकत नाही, काय वाटतं? हो, त्याच्याबद्दल काही हरकत नाही. तो मी कधी अडवलेला पण नाही आणि ते परळीकरांनाही माहिती आहे आणि ते त्यांनाही माहिती आहे. पण मग या आरोपात तथ्य नाही? आरोप हा जाणीवपूर्वक परळीचे केला? आमदार म्हणून, परळीचे लोकप्रतिनिधी म्हणून, बीड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जी एक प्रश्न असा आहे की स्वतः मुख्यमंत्री सुद्धा आले होते. हा पराभव फक्त एकट्या तुमचा आहे? हा पराभव पक्ष म्हणून भाजपचा आहे का हा मुख्यमंत्री आणि तुम्ही दोघांचा एकत्रित पराभव आहे? नाही, हा फक्त माझा आहे. मी माझा पराभव दुसऱ्यांवर लादणार नाही. हा पराभव मी नेतृत्व करते आणि जर विजयाची जबाबदारी मी घेते तर पराभवाची जबाबदारी मी घेते. कोणत्याही नेतृत्वामध्ये इलेक्शन्समध्ये माझ्या विरुद्ध शरद पवारही आले होते प्रचाराला, तेव्हा पराभूत झाले समोरचे, तेव्हा काही शरद पवारांचा पराभव आहे का तो? तसं नसतं. आता तो विजय आणि पराभव त्यांच्यावर लादणे योग्य नाही. हा पूर्णतः माझा पराभव मी स्वीकारलेला आहे. वादात जायचे कारण नाही. मी कधी म्हणणार एवढे मतं मिळाले, असं झालं तसं झालं. पराभव हा पराभव, कारण नेतृत्व म्हणून माझं काम आहे. जर मी विजयाची जबाबदारी घेते तर पराभवाची पण घेतली पाहिजे आणि मी पंकजाताई, शेवटचे दोन तर अनेक निवडणुका आहेत त्याच्यामध्ये अनेक रिझल्ट येतात. पंकजाताई, शेवटचे दोन प्रश्न. धनंजय मुंडे यांनी असं स्पष्टपणे म्हटलं की लोक भावनेला बळी पडले नाहीत आणि त्यांनी सत्य आहे ते स्वीकारलं. आपल्यासोबत अतुल कुलकर्णी, प्रताप आजबे, प्रशांत दीक्षित हे सगळे ज्येष्ठ पत्रकार आहेत. प्रमोद चुंचुवार आपल्यासोबत आहेत आणि भाजपचे नेते राम कदम आपल्यासोबत आहेत. त्यांनी सुरुवातीला म्हटलं होतं तशी अपेक्षा आहे त्यांना की अंतिम चित्र स्पष्ट होईल तेव्हा स्थिती बदललेली असेल. राम कदमजी, मात्र दिसतंय असं की केवळ भाजपच नाही, हो, सर्वच राजकीय पक्षांचे जे तथाकथित वर्षोनवर्षाचे नेते होते त्या सगळ्या पारंपरिक नेत्यांना धक्का बसला. एवढं तर मान्य कराल? कसं आहे मिलिंदजी, मगाशी पंकजाताई मुंडे बोलत होत्या तर त्यावेळेस आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की खरं आहे परळीमध्ये राष्ट्रवादीला त्यांची आधीची सत्ता होती ती राखता आली आहे. पण हे देखील आपण स्वीकारलं पाहिजे की पूर्ण बीड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीला त्या पद्धतीनं यश राखता आलं नाही. उलट पक्षी पंकजाताई मुंडेंच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी 3 नगरपालिका ह्या भारतीय जनता पार्टीनं जिंकलेल्या आहेत. म्हणजे आधीची भारतीय जनता पार्टीची 2011ची स्थिती आणि आताची जर स्थिती आपण पाहिली तर याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली खूप चांगला यशस्वी पद्धतीने आपण पुढे चाललेलो आहोत. खरं आहे, पूर्ण निकाल झाल्याच्या नंतर किती नगरपालिका येत आहेत, किती जागा येत आहेत हे स्पष्ट होईल. पण जरी करता परळीमध्ये पंकजाताईंच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला जागा समाधानकारक मिळाल्या नसल्या तरी सुद्धा ज्या 3 नगरपालिका भारतीय जनता पार्टीने मिळवल्यात हे निश्चितपणे राष्ट्रवादीसाठी हा धक्का आहे. आणि त्यासोबत आपण जर पाहिलं तर राष्ट्रवादी हा पक्ष 2011मध्ये राज्यातला ज्या काही आता आपण नगरपालिका पाहतो त्याच्यामध्ये जवळपास त्यांना 916 जागा आहेत. आता आपल्याला पाहावं लागेल की पूर्ण निकालाच्या नंतर राष्ट्रवादीला ते राखता येत आहे का, आणि मला असं वाटत नाही राष्ट्रवादी ते राखू शकेल. निश्चितपणे आधीच्या जागांपेक्षा भारतीय जनता पार्टीला या आत्ताच्या निकालामध्ये चांगल्या जागा मिळतील हा विश्वास आहे मला. बरं,
आपल्यासोबत प्रताप आसबे सर सुद्धा आहेत. आसबे सर, मगाशी तुम्ही धनंजय मुंडे यांचंही बोलणं ऐकलं, पंकजातांचंही बोलणं ऐकलं आणि आता राम कदम म्हणतायत की नाही, सगळे आकडे आल्यानंतर स्थिती फार वेगळी दिसेल. जे काही आत्तापर्यंत आकडे आले आहेत, भाजप ज्या जाहीर झालेल्या आहेत नगरपालिका, भाजपकडे 11, शिवसेनेकडे 12, काँग्रेसकडे 18, राष्ट्रवादीकडे 14, काँग्रेसची आघाडी आत्ता आपल्याला दिसते या क्षणी आणि स्थानिक आघाड्या 60 ठिकाणी एकूण विजय झालेत. आजबे सर, काय वाटतंय तुम्हाला, भाजप आणि शिवसेनेकरता, भले शिवसेनेने अनेक ठिकाणी विरोध केलेला असो, नोटाबंदीवरनं राळ उठवलेली असो, पण बरं चित्र आहे एकूण, आणि त्याचं कारण काय? पहिली गोष्ट तर मिलिंद असं आहे की आपण मगाशी धनंजय मुंडे काय म्हणाले हे आपण ऐकलं. हो आणि आता पंकजाताईंनी जे काही त्यांची भूमिका होती ती मांडली. आता हो, या दोघांचंही म्हणणं जर आपण नीट लक्षात घेतलं आणि त्यातले बारकावे जर आपण पाहिले तर एक गोष्ट लक्षात येते आपल्या की राज्यातली जी काही राजकीय घराणी आहेत त्या राजकीय घराण्यांमधले मुंडे हे एक आघाडीचं घराणं आहे आणि त्या घराण्यामधले सत्ताधारी आणि विरोधक हे ज्याला आपण म्हणतो की मॅच्युरिटी ज्याला आपण म्हणतो राजकारणातली, ती मॅच्युरिटी ज्याला आपण म्हणतो ती मॅच्युरिटी दोघांमध्येही दिसते. हे फार क्वचित बघायला मिळतं आणि फार कमी ह्याच्यामध्ये असतं ते, पण दोघांमध्ये ती मॅच्युरिटी आहे. आता पंकजाताईंनी ज्या पद्धतीने आपला पराभव स्वीकारलेला आहे आणि जी खेळाडू वृत्ती दाखवली आहे ती माझ्या मते वाखाणण्यासारखी आहे. आणि शेवटी धनंजय मुंडे सुद्धा ज्या पद्धतीने बोलले, दोघांमध्ये एक मॅच्युरिटीची लेवल आहे, ही मायावती राजकारणातली एक चांगली गोष्ट आहे. हा एक झाला पहिला मुद्दा. थोडासा वेगळा मुद्दा होता तो. असा आहे की कुठल्याही निवडणुकीमध्ये किती फॅक्टर कुठले कुठले काम करतात हे आपल्याला शेवटी अंतिम निकाल जेव्हा येतात तेव्हाच ते आपल्याला कळू शकतात. हो, ह्याचं कारण असं आहे ना की आता मगाशी उद्या मी 2-4 मुद्दे मांडले की बाबा ह्याचा परिणाम झालाय का, नोटाबंदीचा परिणाम झालाय का, मराठा मोर्चाचा परिणाम झालाय का, मराठा मोर्चाच्या विरोधामध्ये जी अलाइनमेंट झाली त्याचा परिणाम झालाय का, स्थानिक राजकारण आहे का. तसंच त्यामध्ये असं आहे की शेवटी सत्ताधारी आपली जागा राखतात का किंवा विरोधक हे अधिक आक्रमकपणे विरोधी पक्षाची स्पेस जी आहे ती राखतात का किंवा त्या हे करतात का, ह्याच्यावरही अनेक गोष्टी अवलंबून असतात. बरोबर. असं आहे की परळीमध्ये जर 3 जागा मुख्य भाजपला मिळाल्या असतील, 4थी जागा का मिळाली नाही याला आणखीनही काही कारण असू शकतात. बरोबर. म्हणजे पक्षांतर्गत राजकारणाचं सुद्धा काही कंगोरे जे असतात ते आपल्याला अनेक ठिकाणी पाहायला मिळतात. जे छुपे असतात, जे दिसत नाही. तिथं असेलच की नाही माहित नाही आपल्याला, पण मला असं वाटतं या सगळ्याच्यामध्ये आता जे ट्रेंड आहेत हो, ते जर आपण पाहिले तर राम कदम म्हणाले ते एका दृष्टीने जरा थोडं बरोबर वाटतं मला की राष्ट्रवादीला त्यांच्या जागा राखता आल्या का, तर हा जर ट्रेंड राहिला कायम तर त्यांच्या जागा राखता कमी झालेल्या आहेत हे असं आपल्याला अंतिमता लक्षात येईल. परंतु आताचे हा ट्रेंड जर असाच कायम राहिला तर यातली एक गोष्ट लक्षात येते आपल्याला की काँग्रेस असेल किंवा शिवसेना असेल, म्हणजे यांनी शिवसेनेनी सत्ताधारी राजकारण तर केलंच पण विरोधकांचं राजकारण जे आहे, विरोधकांची स्पेस जी आहे ती त्यांनी घेतलेली असं दिसतं. आणि काँग्रेसनी त्यांचं विरोधाची भूमिका जी आहे विरोधकाची ती नीट बजावली, त्याचेही कुठेतरी परिणाम आहेत असं आपल्याला दिसतं. बरोबर. आपल्याबरोबर प्रशांत दीक्षित सर सुद्धा आहे. दीक्षित सर, तुम्ही काय सांगाल याला जोडून पुढे? प्रताप आसबेंचा शेवटचा मुद्दा अगदी बरोबर आहे. परळीच्या निकालाबद्दल बोलायचं तर पंकजा मुंडेंचा सगळा युक्तिवाद ठीक आहे, पण एवढ्या मोठ्या फरकाने पराभव का व्हावा, जेमतेम 6 जागा भाजपला का मिळाव्यात याच्या मागे खूप खोलवर कारणं रुजलेली आहेत आणि ती मुख्यतः नेटवर्किंगची, लोकांना नेता किती वेळा भेटतो, लोकांची कामं किती होतात याच्याशी संबंधित आहे. आणि हा प्रश्न बऱ्याच ठिकाणी भाजपला भेडसावणार आहे. पण तरीही राम कदम जसं म्हणाले, जर का आता आपण दाखवतोय त्यानुसार भाजप 11 जागांवर पुढे 11 ठिकाणी पुढे असेल तर माझ्या माहितीप्रमाणे मागच्या वेळेस भाजपला फक्त 4 नगरपालिकांमध्ये बहुमत, तर 4 वरनं 11 वरची उडी
ही मोठी उडी म्हणावी लागेल. आणि हा ट्रेंड पुढे कायम राहिला तर शिवसेनेने प्रखर विरोध करून सुद्धा आणि अगदी आपण देशभरातलं वातावरण भाजपच्या विरोधात असं होतं असं गृहीत धरलं तरी सुद्धा त्या तुलनेत भाजपला बऱ्यापैकी यश मिळालं असं म्हणावं लागेल. आणि राष्ट्रवादीचं खरं चित्र हे मला वाटतं दुपारी 4-4:30 नंतरच स्पष्ट होईल. आणि तेव्हा अनेक ठिकाणी राष्ट्रवादीला धक्का बसलेलाही दिसू शकतो. बरं, मात्र पुन्हा माझा आपला जो सुरुवातीपासून मुद्दा चाललाय की स्थानिक पातळीवरच्या नेत्याचा संपर्क आणि त्याचा ज्याला आपण लोकल करिश्मा म्हणू, याच गोष्टी अधिक महत्वाच्या ठरत आहेत कुठल्याही नॅशनल किंवा राज्यस्तरीय विषयापेक्षा. आणि आता आपल्यासोबत आहेत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे. दानवेजी, काय तुमची पहिली प्रतिक्रिया आणि तुमच्याकडे काय आकडे आहेत? जे अपेक्षित यश होतं ते तुर्तास मिळताना दिसत नाही आपल्याला? हे बघा, पूर्वी भारतीय जनता पार्टीची जी राज्यामध्ये नगरपालिका क्षेत्रामध्ये ताकद होती त्यापेक्षा कितीतरी पटीनं ही ताकद या निवडणुकीमध्ये वाढलेली आहे. आणि भारतीय जनता पक्ष हा नंबर 1चा पक्ष म्हणून नगरपालिकांमध्ये राज्यामध्ये आलेला आहे. मला असं वाटतं की अजूनही निकाल येणं बाकी आहे, परंतु आत्ता जे निकाल आमच्या हाती आले आमच्या वॉर रूमला त्यापैकी 23 नगराध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे स्वबळावर निवडून आलेले आहेत. आणि त्यामुळं हा जो कौल आहे तो भारतीय जनता पार्टीच्या बाजूने आहे असं आम्हाला वाटतं. दानवेजी, तुम्ही हे म्हणताय अजून थोड्या वेळाने आकडे राज्यभरातले स्पष्ट होईल त्यावेळेला आणखीन कळेल, पण तुमच्या भोकरदनमध्ये नेमकं काय झालं? बघा, भोकरदनमध्ये भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात नगरपालिका कधी आली नाही आणि येण्याची शक्यताही कमी होती. त्याचं कारण असं आहे की त्या ठिकाणी जाती गणित असं आहे की 9,500 एका विशिष्ट समाजाचे आणि 6,500 इतर समाजाचे अशा प्रकारचं गणित आहे. भोकरदनमध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती, DCC बँक, कारखाना, आमदार, खासदार हे आम्ही नेहमीच जिंकतो. परंतु भोकरदन शहरात आणि जाफराबाद शहरात 10,000 मतांनी आम्ही विधानसभा लोकसभाला मागं असतो आणि ते 10,000 मतं आम्ही कधीही ग्रामीण भागामध्ये भरून काढतो. त्यामुळं काही ठिकाणी असे गणितं असतात की ते परंपरागत नाही. खरेदी विक्री संघ असो, मार्केट कमिटी, साऱ्या संस्था नगरपालिका सोडून वर्षोगिनती आमच्या ताब्यात आहे. आणि त्यामुळे ह्या निवडणुकीत आमचा हा पराभव नाही तर हे समीकरणच पूर्वीपासूनचं असं आहे. त्यामुळे याला आम्ही धक्का मारत नाही. पूर्वी तिथं फक्त आमचा एक नगरसेवक होता, आता या ठिकाणी आम्ही 4 नगरसेवक जिंकले आणि मतामध्ये मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी वाढ झाली आमची. म्हणजे त्या अर्थानं तुम्हाला असं वाटतं की यशच मिळालंय, पण जर का अपयश असेल तर हा म्हणजे मराठा मोर्चांचा परिणाम आहे, संविधान मोर्चांचा परिणाम आहे का काय आहे? बिलकुल परिणाम नाही. मी आपल्याला सांगितलं की गेल्या वर्षोगिनती केवळ नगरपालिका आमच्या ताब्यात नसतीच. 1977 पासूनची आपण आकडेवारी जर काढली तर नाही, परंतु मतामध्ये वाढ झाली आणि विधानसभा लोकसभेपासून तर साऱ्या संस्था आमच्या ताब्यात असतात केवळ नगरपालिका सोडून. मतात वाढ झाली ती की एक आमचा नगर सेवक होता तिथं 4 झालेत आणि नगराध्यक्ष पदात मताची वाढ झाली आमची. बरं, या सगळ्या निवडणुकीत नोटाबंदी या विषयाचा ग्रामीण भागात तुम्हाला किती फटका बसला असं वाटतंय तुम्हाला? मला असं वाटतं नोटाबंदीचा फटका आम्हाला बसलेला नाही, याचा फायदाच झालेला आहे. अनेक घडामोडी मधल्या काळामध्ये घडला, मोर्चे निघालेत, आंदोलनं झालेत, नोटाबंदीचा निर्णय झाला. परंतु असं असताना सुद्धा भारतीय जनता पार्टी या राज्यामध्ये 1 नंबरचा पक्ष ठरला. याचा अर्थ नोटाबंदीचा आम्हाला नुकसान नाही तर फायदाच झालेला आहे. आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार अतुल कुलकर्णी आहेत, त्यांना एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला. अतुलजी, विचारा. दानवे साहेब, आपण असं म्हणालात की वर्षानुवर्ष ट्रेंड होता भोकरदनचा, जाफराबादचा, त्याच्यामुळे आम्हाला तिथे यश मिळालं नाही आणि ते यश तुम्ही इतर विधानसभांमधून भरून काढता वगैरे, हे ठीक आहे. पण त्यावेळी ही परिस्थिती अशी होती की गेली 15 वर्ष काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता महाराष्ट्रात होती, देशात काँग्रेसची सत्ता होती. त्यामुळे तुमचं हे गणित पटू शकतं. पण आज देशात तुमची सत्ता आहे, राज्यात तुमची सत्ता आहे, तुम्ही भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहात, मुख्यमंत्री तुमच्या पक्षाचे आहेत. इतकं सगळं चित्र असताना देखील एक आपल्या मतदारसंघातली नगरपालिका आपण आणू शकलो नाही, हे तुम्हाला ह्याचं समर्थन कसं कराल तुम्ही? अतुलजी, याचं समर्थन करण्याची काही गरज नाही. 1977ला केंद्रात आमची सत्ता होती,
तेव्हाही आम्ही भोकरदन जिंकू शकलो नाही. 1995ला आमची राज्यात सत्ता होती, मी त्या काळामध्ये आमदार होतो, तेव्हाही जिंकू शकलो नाही. मी आपल्याला सांगतो की जातीय समीकरण काही शहरामधले असेच असतात आणि त्यातल्या त्यात मराठवाड्यामध्ये प्रामुख्यानं दलित आणि मुस्लिम ही जी संख्या आहे ती शहरामध्ये आहे आणि त्यामुळं बऱ्याच ठिकाणी त्याचा परिणाम आमच्यावर होतो. परंतु बाकी साऱ्या निवडणुका आम्ही जिंकतो. सत्ता पूर्वी होती, सत्ता आताही आहे. उलट एकाचे 4 झालेत आणि नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये आम्हाला मतं वाढ झाली. आम्ही ग्रामीण भागांमधून त्या ठिकाणी मतं केव्हाही जास्त घेत असतो आणि त्यामुळं ही हार जरी असली, ही हार मान्य आहे आम्हाला, परंतु हे आम्हाला अपेक्षित हार होती. पण असं वाटत नाही का तुम्हाला की हे शल्य आहे आपल्याला, की आपल्याच गावातली नगरपालिका आपल्याला मिळू शकत नाही? नक्कीच असं वाटतंय, परंतु कधी कधी हे जे समीकरणं असतात ते समीकरणं आमच्याकडून तुटत नाही आणि कोशिश करून बघितली, कामं करून बघितलेत, विकास करून बघितला, परंतु हे जे जातीय समीकरणं आहेत, देशामध्ये सुद्धा असे काही मतदारसंघ की त्या ठिकाणी असंच घडतं. त्यामुळं शल्य तर नक्कीच आहे, परंतु कोशिश प्रत्येक वेळेस आम्ही करतो, परंतु त्या ठिकाणी आम्ही यशस्वी कधीच झालो हे नाही. जातीपातीच्या पलीकडे कधीतरी निवडणुका गेल्या पाहिजेत असं वाटत नाही तुम्हाला? काय म्हणता आपण? जातीपातीच्या पलीकडे कधीतरी निवडणुका गेल्या पाहिजेत आणि विकासाच्या प्रश्नावर आम्ही या निवडणुकीमध्ये सबका साथ सबका विकास अशा प्रकारचा नारा दिला होता. मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्व दिलं होतं. आपण बघितलं असेल की भारतीय जनता पार्टीनं बीडला मुस्लिम समाजाचा उमेदवार दिला होता. अंबड नगरपालिकेमध्ये सुद्धा मुस्लिमांची संख्या जास्त असताना सुद्धा त्या ठिकाणी आमचा नगराध्यक्षाचा उमेदवार जिंकला, आमचे नगरसेवक जिंकले. याचा परिणाम हळूहळू होऊ शकेल, आमच्या मनात आहे आणि होऊ शकेल पुढच्या काळात. मिलिंदजी राम कदम आहेत आपल्यासोबत, अतुल त्यांना काही कुलकर्णी जी विचारायचं? बोलतायत त्यावर मी फक्त एवढंच सांगतो, मला नुकतीच वॉर रूम मधून जी माहिती आली आहे, आमच्या रावसाहेब दानवे साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी हा पक्ष महाराष्ट्रात क्रमांक 1चा पक्ष अशा पद्धतीची सध्याची जी निकालाची स्थिती आहे आपण एबीपी वरती दाखवावी अशी माझी विनंती आहे. बीजेपीचे 247 नगरसेवक निवडून आलेत, काँग्रेसचे 134, राष्ट्रवादी पक्षाचे 120 आणि शिवसेनेचे 95 आणि अपक्ष 75. म्हणजे हे जर आकडे पाहिले तर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात अधिक क्रमांक 1 वर हा भारतीय जनता पार्टी पक्ष आहे. म्हणजे आणि टोटल नगराध्यक्ष 23. तर अशा प्रकारचे हे निकाल आहेत. हे एबीपीवर राम कदमजी आकडे थोड्या वेळात आणखीन अधिकृतरित्या स्पष्ट होतील नाही, तेव्हा आत्ताचे कळेलच. जे आकडे पण आपण रावसाहेब पाहिले- दानवेजी, माझा एक प्रश्न तुम्हाला असा आहे की ठीक आहे, भोकरदन आपण 2 मिनिटाकरता बाजूला ठेवू, पण परळीमध्ये नेमकं असं काय झालं की पंकजा मुंडेंनी एवढी मेहनत घेतली, स्वतः मुख्यमंत्र्यांनी सभा घेतली, पण परळीमध्ये खूप मोठा पराभव पत्करावा लागला तुम्हाला? नाही, पराभव परळीचा पण मान्यच आहे आम्हाला आणि भोकरदनचाही मान्य आहे. काही ठिकाणी अशा प्रकारचे प्रयोग झालेत आमच्यावर, नाही असं नाही आहे, परंतु इतर ठिकाणी जिंकल्याचं आमचं चॅनलवर दाखवा ना. आत्ता जी राम कदमजीने आकडेवारी दाखवली, एखादी 2 नगरपालिका आमच्याकडनं जाऊ शकती, पण त्यापेक्षा कितीतरी नगरपालिका आम्ही जिंकल्या. पहिल्यांदा अंबड माझ्या लोकसभा तासगावमध्ये मतदारसंघामध्ये तुमचे विजय सावंत नगरपालिका जिंकलेत जिंकली. नगराध्यक्ष पदासाठी. हा, आम्ही तेही दाखवतोय तुम्ही बोलत असताना. जिंकलो, तासगाव जिंकलं, राहता जिंकलं, पाथर्डी जिंकलं, राज्यामध्ये अनेक ठिकाणी आम्ही जिंकलो. एक परळीची नगरपालिका हारलो ही गोष्ट खरी आहे, तो पराभव आम्ही मान्य केला. बरं, दानवेजी इतर थोडं ठिकाणी पुढे आम्ही जाऊया, जिंकलोय. पुढे जाऊयात चर्चेत. तुम्ही असं म्हणालात की तुम्ही बरेच ठिकाणी जिंकताय, जसं सांगलीतलंही हे आलं, तासगाव आलं, पण तुम्हाला असं वाटत नाही की स्थानिक मुद्द्यांच्या बरोबर स्थानिक ठिकाणी सुद्धा अन्य ठिकाणून आलेल्या, अन्य पक्षातून आलेल्या उमेदवारांचाच फॉर्म्युला तुम्हाला नगरपालिकेत सुद्धा जिथे यश मिळतंय तिथे उपयोगी पडला असं दिसतंय? जसं विधानसभेला झालं होतं किंवा आता महापालिकांच्या करता पण भाजपची तशीच रणनीती दिसते. नगरपालिकेत सुद्धा हाच फॉर्म्युला तुम्हाला उपयोगी पडला, आयात उमेदवार? हे बघा, राजकीय पक्षामध्ये कोणी स्पृश्य अस्पृश्य नसतो आणि या निवडणुकांमध्ये नगरपालिकेच्या स्थानिक मुद्द्यावर जास्त जोर दिला गेला जातो. त्यामुळं या निवडणुकीमध्ये जे उमेदवार निवडून येऊ शकतात अशांनाच उमेदवाऱ्या दिल्या गेल्या. त्यामुळं बाहेरचा आणि नंतरचा आणि आत्ताचा यामध्ये आम्ही काही भेदभाव केलेला नाही. विधानसभेत, लोकसभेत अनेक उमेदवार इकडच्या तिकडे गेले, त्या पद्धतीप्रमाणे याही वेळेस गेले, परंतु जे जिंकले ते जिंकून येणाऱ्यासारखे कार्यकर्ते होते म्हणून त्यांनी आम्हाला या ठिकाणी उभं करावं लागलं. बरं, बाहेरचा म्हणून त्यांना उभं केलं नाही.
बरं, प्रशांत दीक्षित आहेत आपल्यासोबत, ज्येष्ठ पत्रकार, त्यांना एक प्रश्न विचारायचा आहे. प्रशांतजी. मला दानवे साहेबांना विचारायचं आहे की जिथे भाजपचा नगराध्यक्ष विजयी झालेला आहे आणि अन्य पक्षाकडे पालिका गेली आहे, म्हणजे पालिकेतलं बहुमत, तर ती पालिका आपण कोणाकडे मानायची, कुठल्या पक्षाची मानायची, हा एक प्रश्न. आणि मग तिथलं प्रशासन, आयुक्त वगैरे हे कोणाला उत्तरदायित्व असतील, नगराध्यक्षांना असतील का सभागृहातल्या बहुमताला असतील, आणि त्या दृष्टीने भाजप या निकालांकडे कसा पाहतो? असं आहे की आपला देश लोकशाही देश आहे आणि ज्या बाजूना मेजॉरिटी त्या बाजूना बहुमत असतं. परंतु असा प्रयोग याही अगोदर लातूरमध्ये झाला होता की नगराध्यक्ष NCPचा आणि बाकी काँग्रेसचे निवडून आले होते. त्याही ठिकाणी अध्यक्षांनी सगळ्यांना घेऊन नगरपालिकेचा कारभार चालवला. ज्या ज्या ठिकाणी अशी परिस्थिती आत्ता निवडणूक निकालानंतर निर्माण झाली आहे त्या ठिकाणी नगराध्यक्षाला इतर नगरसेवकांना घेऊन नगरपालिकेचा कारभार चालवावा लागणार आहे. कोणी कोणाला उत्तरदायित्व नाही आहे. बॉडी निर्णय घेत असताना आपल्या गावाचा, आपल्या शहराचा विचार डोळ्यापुढे ठेवून यांना निर्णय घ्यावे लागतील. त्यामुळं हे शटल होईल. संख्येमध्ये कमी जास्त होऊ शकल. राज्य सरकारं कमी जास्त राहिली, केंद्रातही कमी जास्त होती, परंतु देश हिताचा, राज्याच्या हिताचा, तसं नगरपालिकेच्या हिताचा निर्णय घेण्यासाठी या सगळ्यांना एकत्र बसूनच निर्णय करावा लागेल. रावसाहेबजी, काही महत्त्वाच्या अशा जागा राहिल्या की जिथले पराभव तुम्हाला अपेक्षित होते का अनपेक्षित होते? म्हणजे भोकरदन तुम्हाला, तुमचं म्हणणं आहे की अपेक्षित होता, परळीतला तुम्हाला अपेक्षित होता का? तसंच चेनसुख संचेती बुलढाणा इथलाही अनपेक्षित पराभव तुम्हाला होता का? किंवा बबनराव लोणीकरांच्या पत्नीलाही पराभव स्वीकारावा लागला तुम्ही या जागा गृहीत धरल्या होत्या जिथे तुम्हाला फटका बसला, की तुम्ही या गृहीतच धरल्या नव्हत्या, लागली तर लॉटरी असं होतं? नाही, लागली तर लॉटरी नाही. आम्ही ताकदीनं, हिमतीनं आणि जिद्दीनं ह्या जागा लढवल्या. परतूरच्या जागेबद्दल तर आपण जसं भोकरदनची स्थिती आहे त्या ठिकाणी सुद्धा ही स्थिती आहे. 7,000 इतर समाज आणि जवळपास 15,000 16,000 बाकीचे समाज. आम्ही ती जागा गृहीत धरलीच नव्हती. बुलढाणा कधीच आमची नव्हती, परतूर कधीच आमची नव्हती, भोकरदन कधीच आमची नव्हती, परळी वगळता या ठिकाणी आमच्या नव्हत्या. परंतु परळीला सुद्धा काही फार मोठं मताचं मार्जिन आहे असं नाही आहे. ह्या ज्या जागा आपण विचारल्यात मला, या जागा आम्ही अपेक्षित धरलेल्याच नव्हत्या, परंतु त्या ठिकाणी आणण्याची कोशिश पूर्णपणाने आम्ही केली. सांगताय की हा समाज आमच्यासोबत नाही किंवा ह्या जातीचे लोक आमच्यासोबत नाहीत, हे राज्यकर्ते म्हणून आपल्याला पटतं का? हे थोडंसं ऐकायला सुद्धा आम्हाला पत्रकार म्हणून योग्य नाही वाटत आहे. नाही, आपण पत्रकार नेहमीच लिहितात, वस्तुस्थिती मी मांडली, कोणत्या जातीचा उल्लेख नाही करत मी. परंतु सामाजिक समीकरणं ज्या गावामध्ये बिघडलेली असतात ते सामाजिक समीकरणाचं संतुलन करण्याचा आम्ही सतत कोशिश करतो आणि त्यामुळेच आमच्या मताच्या टक्केवारीमध्ये वाढ झाली, त्यामुळेच आमच्या अध्यक्षपदाच्या उमेदवारांमध्ये वाढ झाली आहे. जातीपातीचा उल्लेख नाही, परंतु समीकरणं अशी आहेत. रावसाहेब दानवेजी, तुम्ही म्हणताय मोठं यश, मगाशी राम कदम यांनी पण आकडेवारी सगळी सांगितली, तुम्ही हे सगळं विश्लेषण करताय, तुमच्या दृष्टीने खूप व्यवस्थित विश्लेषण करण्याचा प्रयत्न करताय, पण तुम्ही चेहऱ्यानं काही फार खुश किंवा समाधानी वाटत नाही. माझा चेहरा तुम्ही समोर बघितल्यावर मी तुम्हाला खुश वाटेल. माझा गळा समजा कसा बसलेला आहे तर त्यामुळं तुम्हाला असं वाटतंय, पण मी खूप खुश आहे राज्याचा प्रदेश अध्यक्ष म्हणून की पूर्वीपेक्षा कितीतरी जागा आम्ही जास्त जिंकल्या, पूर्वीपेक्षा कितीतरी अध्यक्ष आम्ही जास्त जिंकले. निवडणुकीचं कॅम्पेन मी, मुख्यमंत्री आणि आमच्या साऱ्या टीमनं व्यवस्थिशीरपणानं केलं. त्यामुळं माझी खुशी नक्कीच तुम्हाला जाणवेल, परंतु आम्ही या निकालावर समाधानी आणि अजून निकाल यायचे आहेत. त्यामुळे मी तुम्हाला खुश कसा वाटत नाही हे तरी सांगा मला समजून, काय केल्यानं तुम्हाला खुश वाटत? माझ्या जागा जिंकल्या म्हणजे खुश आहे. दानवे साहेब, आपण आता मुख्यमंत्री आणि आपण मिळून हे सगळं यश मिळवलं वगैरे असं सांगताय, पण आपल्याच पक्षातले काही नेते असं सांगतात की दानवे साहेबांना मुख्यमंत्री व्हायचं आहे, ते नंतर मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार आहेत आणि हे सांगितल्यामुळे फडणवीसांचा एक गट कुठेतरी कार्यरत झाला आणि एक त्याला मर्यादित यश मिळावं तुमच्या ह्या सगळ्या याला, अशी एक चर्चा सुरू झाली. तर तुम्ही अजूनही स्वतःला मुख्यमंत्री पदाचे दावेदार मानता का? याला जोडून माझा प्रश्न आहे दानवे साहेब, माझा एक प्रश्न याला जोडून प्रमोदजी विचार की जे मुख्यमंत्री पदाचे दावेदार होते, म्हणजे इकडे दानवे साहेब आणि त्यांच्या बाजूलाच पंकजाताई, या दोघांच्याही शहरामध्ये भाजपला हादरा बसला. हा मुख्यमंत्र्यांचा आशीर्वादाने हे झालेलं आहे
की हे नेते अपयशी ठरतात हे दाखवण्यासाठी हा सगळा परिणाम साधण्यात आला आहे, की हे खरोखर जसं दानवे साहेब म्हणतात तसं एका विशिष्ट समाजामुळे असं झालेलं आहे? असं आहे, हे तुमचे प्रश्न जे आहेत कपोलकल्पित आहे. ना तर कधी आम्ही दावा ठोकला, ना तर माझी कधी इच्छा आहे. आमचे मुख्यमंत्री यशस्वीपणानं काम करतात. राज्याचा विकास आणि राज्याची प्रगती एकदम योग्य दिशेनं चालू आहे. त्यामुळं कुणी आम्हाला जर मुख्यमंत्री म्हणलं तर आम्ही काही हुरळून जात नाही. आणि भारतीय जनता पक्ष हा काही स्वतः कोण मुख्यमंत्री याच्यावर नसतो, तर सर्व आमदार मिळून मुख्यमंत्री ठरवत असतात. आणि देवेंद्रजी फडणवीस हे आमदारांनी ठरवले मुख्यमंत्री असल्यामुळं त्यांची कारकीर्द यशस्वी आहे. त्यामुळं आम्हाला या मुख्यमंत्री पदात कुठलेही हे नाही आहे, उत्सुकतासुद्धा नाही आहे. तर आपण हे अशा प्रकारचे प्रश्न जे विचारतात ते मला असं वाटतं चुकीचं आहे. त्यांच्यामुळं यश मिळतंय, पराभव मुळीच झालेला नाही. पण तुम्हाला आवडेल पुढे मागे व्हायला? कशाला? पण दानवे साहेब तुम्ही यशाचं माणसं श्रेय बदलल्यानं काय यश जास्त मिळतंय का? माणसं बदलल्यानं यश मिळालं असतं तर मग मी समजू शकतो असतो. माणसं बदलल्यानं यश नाही मिळत. पण दानवे साहेब तुम्ही यशाचं श्रेय मुख्यमंत्र्यांना देतात, परंतु अपयशाचं श्रेय श्रोतावर घेतात. हे मुख्यमंत्र्यांना वाचवण्यासाठी भारतीय करताय जनता तुम्ही, पार्टी- की जर अपयश असेल तर नाही, ते मुळीच मुख्यमंत्र्यांचं पण आहे, केवळ तुमचं आहे असं कसं नाही, म्हणताय? भारतीय जनता पक्षाचा मी राज्याचा अध्यक्ष आहे. यश आलं तरी पक्षाच्याच नावावर आहे आणि अपयश आलं तरी पक्षाच्याच नावावर आहे. आणि मला इथं अपयश आलेलं दिसत नाही, कारण पूर्वीपेक्षा आमची ताकद, मग ती सदस्य संख्या असू द्या, ते नगराध्यक्षपदाचे उमेदवार असू द्या, या ठिकाणी आम्हाला पूर्वीपेक्षा कितीतरी पटीनं जास्त यश मिळालेलं आहे. आणि हे यश कोणी रावसाहेब दानवेचं किंवा देवेंद्र फडणवीसचं नाही, तर आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांचं सामूहिक यश आहे. बरं, दानवेजी शेवटचा प्रश्न विचारतो. आता नगरपालिका वगैरे झाल्या, आता काही दिवसांनी जिल्हा परिषदा आणि महानगरपालिकांचं वारं सुरू होईल. जर का भाजप हा तुमच्या दाव्याप्रमाणे आणि राम कदम यांच्या दाव्याप्रमाणे सगळ्यात मोठा पक्ष म्हणून नगरपालिकांच्या संदर्भात आला, तर महानगरपालिकांमध्ये जसं स्थानिक ठिकाणी निर्णय घेतील वगैरे वगैरे, तर भाजपचं आता महानगरपालिकांमध्ये या यशानंतर एकला चलो रे सुरू होणार? भारतीय जनता पार्टीची मूळ भूमिका आहे की निर्णय आम्ही जिल्ह्यांवर लादत नाही, ना महापालिकेवर लादत नाही. त्या ठिकाणच्या युनिटला आम्ही युती करण्याचे अधिकार दिलेले आहेत. याही निवडणुकीमध्ये आमचं धोरण तेच होतं आणि शेवटी तेच झालं. ज्या ठिकाणी सन्मानपूर्वक युती येईल त्या ठिकाणी युती होईल आणि ज्या ठिकाणी युती होणार नाही त्या ठिकाणी आम्ही स्वबळावर लढू, ही आमची पूर्वीपासूनची कल्पना आहे. पुढच्याही काळामध्ये आम्ही आमच्या मित्रपक्षाशी बोलणी करू, चर्चा करू आणि चर्चेतून जर ज्या ठिकाणी युती होईल त्या ठिकाणी युतीत लढू. परंतु काही कारणानं युती झाली नाही तर त्या ठिकाणी स्वबळावर लढू. परवा तुम्ही असं पण म्हणाला एकला चलोरची घोषणा भाजप करणार नाही. म्हणाला होतात की शिवसेना जास्तच टोकदारपणे उत्तर देत आहे. राज्यातल्या ग्रामीण भागातल्या मतदारांनी शिवसेनेला उत्तर दिलं असं वाटतं तुम्हाला? असं आहे की तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं दिलेलं मी ते उत्तर होतं. आत्ता काही नवीन प्रश्न आहेत का तुमचा? मी पुन्हा उत्तर देतो. बरं दानवे साहेब, प्रश्न तर नवीन पुढच्या काही दिवसात निश्चितपणे तयार होतील आणि ते वेळोवेळी तुम्हाला विचारू, तुम्ही त्याची मोकळेपणाने उत्तरं द्याल. जशी ऑफ द रेकॉर्डच्या गप्पा तुमच्या रंगतात तशी अपेक्षा आहे की पुढच्या वेळची ऑन द रेकॉर्डची पत्रकार परिषद सुद्धा अधिक रंगेल. तुर्तास आता हसलेला चेहरा दिसला तुमचा. अंतिमतः यश जर का भाजपचं असेल तर निश्चितपणे पहिल्यापेक्षा सुधारलेली स्थिती पाहता तुमचं अभिनंदन, शुभेच्छा. शेवटी राज्यातल्या जनतेला विकास हवाय. धन्यवाद एबीपी माझ्याकडे सविस्तरपणे गप्पा मारल्याबद्दल. थँक्यू सर, थँक्यू. एक छोटासा ब्रेक घेऊया अतुलजी. मी पण ठीक आहे, एक छोटा मुद्दा थोडक्यात अतुलजी बोला, अगदी 1-2 वाक्यात. साईन करते भाजप मोठा वॉर रूममधून आता जी नुकतीच माहिती मिळाली आहे त्याप्रमाणे भारतीय जनता पार्टीला 334 ठिकाणी जागा मिळाल्या आहेत. आणि त्याच्या खालोखाल जर आपण इतर पक्ष पाहिले तर ते भारतीय जनता पार्टीपेक्षा खूप कमी आहेत. म्हणजे आपण काँग्रेसला 201, शिवसेनेला 228, तर राष्ट्रवादीला 287 जागा मिळाल्यात आणि BSPला 3 आणि इतर 55 आहेत. म्हणजे आपण याही क्षणी जे 1349 निकाल जाहीर झालेत, डिक्लेअर झालेत, तर त्याच्यापैकी 334 जागा म्हणजे महाराष्ट्रातला क्रमांक 1चा विजय
हा भारतीय जनता पार्टीचा आहे आणि हा माननीय देवेंद्र फडणवीस आणि दानवे साहेबांच्या नेतृत्वाखाली, म्हणजे आपण जे मगाशी म्हणत होता भाजप तिसऱ्या क्रमांकावर, चौथ्या क्रमांकावर, असं न होता भाजप आतापर्यंत जाहीर झालेल्या क्रमांक 1 वर आहे. राम कदमजी, आतापर्यंतची जी औपचारिक जाहीर झालेली आकडेवारी आहे ती आपण एबीपी माझाच्या स्क्रीनवर पाहतो आहोत. जी वॉररूम मधली आकडेवारी आहे अंतिम सगळं चित्र महाराष्ट्राच्या झाल्यानंतर जनतेला, निश्चितपणे स्पष्ट होईल. मिलिंदजी, महाराष्ट्राच्या मला जनतेला हे तुम्हाला कळू द्या. काही कमी महाराष्ट्र किंवा जास्त नाही असं मिलिंदजी, काहीच आपण म्हणायचं दाखवत नाहीये. नाही, आपण दाखवा ती. दाखवा ना. महाराष्ट्राच्या जनतेला हे जाहीर कळू द्या. करू दे. आतापर्यंत जे जाहीर निकाल झालेल्या जाहीर आकडेवारी झाले, किती दिसेल. जाहीर झालेल्या निकालामध्ये तुम्ही भारतीय जनता जोरकसपणानं पार्टीला सांगितल्यामुळे क्रमांक 1 आकडेवारी कमी सगळ्यात किंवा जास्त जागा जास्त मिळाल्या. होणार नाही. जी अंतिमता आकडेवारी निवडणूक आयोगाकडनं अंतिमपणे जाहीर होईल ती येईल.